न्यायालयाचं स्टॅटिक जर बघितलं तर 26 जानेवारी 1950 ला याची स्थापना आहे. 26 जानेवारी 1950 ला सर्वोच्च न्यायालय. आता घटनेमध्ये जो भाग आहे, या भाग 5 मध्ये याची तरतूद आहे. भाग 5 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची कलम जर लक्षात आली, सर्वोच्च न्यायालय जर बघितलं तर कलम 124 ते 47 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि भारताचे सरन्यायाधीश नियुक्ती कलम किती आहे तर 124(2) हे लक्षात असू द्या. भारताचे लक्षात असू द्या सरन्यायाधीशच्या नियुक्तीचं कलम आहे. कलम 124(2) यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. नियुक्ती कोण करते तर राष्ट्रपती करतात. शपथ सुद्धा राष्ट्रपती देतात. मग आता बघा, सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशांची संख्या जर बघितली टोटल 34 आहे. यापैकी एक सरन्यायाधीश आहे आणि उरलेले 33 न्यायाधीश आहे. एक सरन्यायाधीश आणि उरलेले 33 कोण आहे, न्यायाधीशांची संख्या आहे. मग आता बघा, व्ही रामास्वामी हे भारतातले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले असे न्यायाधीश होते की यांच्या विरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव सुरू करण्यात आला होता. यांचं सुद्धा नाव लक्षात पाहिजे. आणि स्टार पॉईंट करा, भारताची जे राष्ट्रपती आहे आता द्रौपदी मुर्मू, आता लक्षात घ्या कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात.